वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप वेगळ्या पॅटर्नचा ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग शेअर करणार आहे। ॲक्च्युअली याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि या पॅटर्न मधले मी याआधी 2 ऑलरेडी ब्लाउज टाकलेले आहेत, पण हा त्यापेक्षा थोडा वेगळा आहे। तर बघा याचा फ्रंट पार्ट आपण डिझायनर बनवणार आहोत आणि इथे आपण 1 टक्स टाकलेला आहे। सो 1 टक्स विथ क्रॉस पट्टीचा हा ब्लाउज आहे आणि याला प्लेटेड टाइप मध्ये काठाचा म्हणजे पैठणी साडीच्या ब्लाउजवर आपण हा फ्रंट पार्ट म्हणजे ब्लाउजचा पुढचा पार्ट खूप छान असा डिझाईनचा बनवणार आहोत। तर या संपूर्ण पुढच्या पार्टची जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा डिझायनर ब्लाउजचा फ्रंट पार्ट सहजच बनवता येईल आणि नक्कीच या छानशा फ्रंट पार्टमुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। सो असा ब्लाउजचा पुढचा डिझायनर पार्ट तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून असा छानसा डिझायनर ब्लाउजचा पुढचा पार्ट तुम्हाला सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आपण छानशा डिझायनर ब्लाउजच्या फ्रंट पार्टच्या कटिंग स्टिचिंगला सुरुवात करूया। तर बघा ही आहे साडी, तुम्ही ते बघू शकता छान असं कलर कॉम्बिनेशन आहे, ब्ल्यू कलरची साडी आहे, काठ असे छान ग्रीन असे पोपटी टाईप आहे आणि सुंदर कलर कॉम्बिनेशनचे ह्या साडीवरचा डिझायनर फ्रंट पार्ट आता आपण बनवणार आहोत। तर बघा मग अस्तरवर ऑलरेडी मी जो काही फ्रंट पार्ट आहे तर त्याची मार्किंग केलेली आहे, तर तुम्हाला मी त्याचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा आता ही जी काही डिझाईन आहे ना, यासाठी आपल्याला ब्लाउजची उंची पुढच्या भागाची ही जास्त घ्यावी लागते। तर याची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे। बघा इथून आता बंद बाजूच्या साईडने आपण ब्लाउजची उंची टाकलेली आहे आणि ती जी काही उंची आहे ब्लाउजची तर बघा इथून मेजर करायची आहे आणि ती किती येते आता इथे 13 इंच आणि अधिक 1.5 इंच मार्जिन म्हणजे टोटल आपण कितीला मार्किंग केलेली आहे इथे 14.5 इंचाला। हे बघा ठीक आहे, जे लक्षात राहू दे तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। त्यानंतर आपण गळा रुंदी आणि शोल्डर रेग्युलर ब्लाउजला जे आहे तर ते किती घेत असतो 5.5, तर इथे तुम्ही 5.5ही घेऊ शकतात किंवा 6 सुद्धा घेऊ शकतात। तर मी 6 घेतलेला आहे म्हणजे थोडासा डीप नेक टाईपमध्ये आपला हा ब्लाउज व्हावा यासाठी। आणि जेवढं गळा रुंदी शोल्डर घेतलेला आहे तेवढाच इथं मुंडा घेतलेला आहे, एकला मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, 8 अधिक 1.5 असं टोटल 9.5ला मार्किंग केलेली आहे। 30-9.5 इंचाची मार्किंग कमरेच्या साईडला केलेली आहे आणि लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर काय केलेलं आहे, पुढचा गळा आहे तर तो सध्या फक्त बॉक्स काढून ठेवलेला आहे, आपण नंतर शेप देणार आहोत आणि 3-3 इंच दोन्ही साईडनी मार्किंग करून क्रॉस पट्टीची मार्किंग सुद्धा केलेली आहे। त्यानंतर इथून 3.5 अर्धा इंच दोन्ही साईडना मार्किंग केलेली आहे आणि उभा जो टक्स आहे तर तो तुम्ही 2 किंवा 2.5 इंचाचा घेऊ शकतात आणि 1 इंचाच्या टक्सची मार्किंग आपण इकडे एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि बघा मुंड्यापासून त्या शेपला लाईन सुद्धा ड्रॉ केलेली आहे। ठीक आहे, आणि मी म्हटलं हा टक्स मी 2.5 घेतला, तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकतात, ते उंचीवर डिपेंड आहे किंवा मग वरून डायरेक्ट 9 इंचाला सुद्धा मार्किंग करू शकतात। ठीक आहे, म्हणजे 2चं किंवा 2.5चं त्यावरती डिपेंड आहे, म्हणजे दोन्ही साईडने तुम्ही मेजर करू शकता तुम्हाला जसं इझी वाटेल किंवा डायरेक्ट 2 किंवा 2.5ला पण टाकू शकता। आता बघा ती कटिंग करताना आपल्याला इथून करायची आहे इथपर्यंत फक्त आणि त्यानंतर आता जी काही आपली क्रॉस पट्टी आहे ना तर ती डायरेक्ट आता आपल्याला कट करायचं आहे। बघा जी लाईन ड्रॉ केली पण 1 इंचाचा टक्स पॉईंट आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। ठीक आहे, आणि हा वरचा पार्ट मग ह्या पद्धतीने कटिंग करायचा आहे। त्यानंतर पुढचा मुंडा ॲज इट इज आहे तशीच मार्किंग केलेली आहे, कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे। आणि जो काही पुढचा गळा आहे ना तर तो कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे, त्यामुळे तो आपण तेव्हाच करूयात आणि खालची जी लाईन होती तर ती कट करून घेतली। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने हा पार्ट आपला इथे झालेला आहे। गळ्याचा शेप बघा व्ही शेप द्यायचा आहे आपल्याला, तर डीप हवा आहे त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने लाईनच्या बाहेरने दिलेला आहे। ठीक आहे, आता हा तुम्ही डायरेक्ट कट करू शकतात किंवा कॅनव्हास पेपर लावून, आता आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं आहे त्यामुळे मग मी कट केलेलं नाही आहे। तर इथे आपल्याला पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे, बघा या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे, इथे बरोबर ॲज इट इज ठेवून घ्यायचं आहे। असं ठेवल्यानंतर आपल्याला जी काही मार्किंग केलेली आहे तर ती फेंट दिसते,
तर बरोबर त्यावरच आता इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी एक लाईन ड्रॉ केली आणि बरोबर मग जशी मार्किंग आहे त्यावरच आपण इथे पेस्ट करून घेतलं. ठीक आहे. आणि ही जी काही मार्किंग आहे तर तीच आता कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते तर डार्क केली, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडने आपला शेप सेम यावा यासाठी. आणि त्यानंतर बघा 1 इंच मार्जिन ठेवत आपण हा पेपर कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर त्याचं सेंटर कट करून तो साईडला ठेवूयात. आणि आता आपल्याला हा जो काही आपण पार्ट कट केलेला आहे तर तो ठेवून आता जे काही थोडंसं एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं होतं आणि क्रॉसपट्टीसाठी काठ, तर ते दोन्ही पण तुम्ही इथे बघू शकतात आपण कट करून घेतलेलं आहे. म्हणजे मेन फॅब्रिक पण आणि क्रॉसपट्टीसाठीचा काठाचा पार्टसुद्धा. तर लक्षात राहू द्या, हा जो काही पार्ट आहे तर हा आपण जे काही आपला हा अस्तरचा पार्ट आहे त्याच्यात डबल कट केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तो 4 पदरी कट केलेला आहे आणि हा 2 पदरी आहे. आता बघा याचा सेंटर घेतलेला आहे आणि याचासुद्धा आपल्याला सेंटर कट करायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळा रेडी करायचा आहे. तर आपला जो काही मेन फॅब्रिक आहे ना तर तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे. पुन्हा सांगते, तो उंचीला पण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि रुंदीला तर 4 पदरी घेतलेला आहे. ठीक आहे, एक्स्ट्राचाच. आता बघा या पद्धतीने मी फोल्ड केलं आणि सेंटरची मार्किंग चॉकच्या सहाय्याने करून घेते, म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी, तिरकं वगैरे जायला नको. तर बघा हा पार्ट बरोबर सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपला हा जो काही अस्तरचा पार्ट आहे ना तर तो ठेवायचा आहे. पण तो ठेवण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्याची टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर हा 1 टक्स आपण करतोय. जर का तुम्हाला कप्स टाकून म्हणजे पॅडेड ब्लाऊज जर का स्टिच करायचा असेल तर ह्या पॉईंटवर तुम्ही पॅड लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे मी विदाऊट पॅडेड स्टिच करत आहे, त्यामुळे मग फक्त टक्स इथे टाकून घेते. तर बरोबर जशी मार्किंग केली होती सेम तशी दुसऱ्या साईडला करून घेतली आणि अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत ह्या पद्धतीने टक्स टाकून घेतला. तर लक्षात राहू द्या, टक्सला मी डबल टिप द्यायची आहे. स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा या आधीचा मी प्लेटेड सांगितलं होतं कशा पद्धतीने स्टिच करायचं, तर त्यावर बऱ्याचशा कमेंट्स होता की जर का टक्स टाकायचा असेल तर कसा टाकायचा. सो खास त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. आता टक्स टाकून झालेले आहे. मग याचा सेंटर आणि अस्तरचा सेंटर आपल्याला ह्या पद्धतीने इथे मॅच करायचा आहे आणि त्यानंतर आता यावर ठेवायचा आहे आपल्याला आपण जो काही कॅनव्हास पेपरचा गळा कटिंग करून रेडी केलेला आहे तो. ठीक आहे. तर बघा मग मी तो इथे बरोबर त्याचासुद्धा सेंटर इथे मॅच केलेला आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडला आपला गळा सेम यावा यासाठी. तर मग मी आहे तसंच व्यवस्थित पकडलं बघा एकसारखं आणि फक्त इथून इथपर्यंत टीप मारायची, जास्त खाली यायचं नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर जी काही आता आपल्या गळ्याची मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून जसा आपला शेप आहे तसंच आपला गळासुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावा यासाठी. तर बघा मग मी इथे एकदम हळूहळू जसा आपला आकार आहे ना तसंच कॅनव्हास पेपरवर जी मार्किंग आहे स्केच पेनच्या सहाय्याने एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारत आहे. तर ते तिरकं व्हायला नको, गोळा व्हायला नको, चुकायला नको, तर त्यासाठी अतिशय सावकाशपणे आपल्याला ही टीप इथे मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर त्याच्या आतला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे कॅनव्हास पेपर, अस्तर, मेन फॅब्रिक, तर ते सगळं आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. फक्त एक लाईन एवढं मार्जिन इथे आपण ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा जो काही पार्ट आहे हा सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर फोल्ड व्हावा आणि त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा यासाठी. कट्स मारल्यानंतर बघा हे या पद्धतीने सरळ करायचं आहे. गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि कॅनव्हास पेपर आहे त्यामुळे मग गळ्याची फिनिशिंग तर व्यवस्थित येणारच आहे. आणि बघा मग आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा फ्रंट पार्ट आहे ना तर तो वरती दिसायला नको, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठीची ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायची आहे आणि आवर्जून फॉलोसुद्धा करा, म्हणजे तुमचा गळासुद्धा छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच इथे रेडी होईल. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल, म्हणजे गळा इथे प्रॉपर आपला रेडी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे प्लेटेड पार्ट आहे त्यामुळे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. त्याआधी आपण इथे आपल्याला फेंट जरा अंदाज येतो आहे की आपलं जे काही अस्तर आहे तर ते कुठपर्यंत आहे. सो इथे बघा मी एक पिन लावून घेतलेली आहे सेंटरला.
म्हणजे सेंटर तरी हल्ला नाही तरी बाकीचं व्यवस्थित येईल. आणि मी म्हटलं ना की अस्तरचा थोडासा अंदाज येतो, तर त्यानुसार थोडंसं चॉकच्या साहाय्याने आपण मार्किंग करू शकतो. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी बघा शोल्डर आपण इथे जोडून घेऊयात, म्हणजे बाकीचा पार्ट स्टिच करणं आपल्याला जरा इझी जाईल. हे बघा, तर एक टिप मारून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडच्या शोल्डरला पण टिप मारून घेऊयात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलेलं असेल. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, मी ही फेन मार्किंग सेंटरची केली आणि साईडने सुद्धा थोडंसं करून ठेवलेलं आहे. ॲक्च्युली हे आतलाच साईड आहे, पण तरी करते म्हणजे नंतर जरा थोडासा अंदाज येईल की कशा पद्धतीने काय करायचं आहे, कसं पकडायचं आहे, किती स्प्रेड करू शकतो किंवा किती ताणू शकतो कपडा, त्याचा अंदाज यावा यासाठी. ठीक आहे, हे बघा आता काय करायचं आहे, मी तर म्हटलं की आपण एक सेंटरला पिन तर लावलेलीच आहे. आता बघा इथून बरोबर आपल्याला ह्या पद्धतीने इथे एक एक प्लेट्स इथे टाकून घ्यायचे आहे. हे बघा इथून असं पकडायचं आहे मुंड्याच्या साईडला, म्हणजे तिरकी गेली पाहिजे खालून वरपर्यंत तिरकी. ठीक आहे, आणि ही जी काही प्लेट्स आहे ना, तर ही या पद्धतीने टाकल्यानंतर आपल्याला इथे लगेचच पिना लावून घ्यायची आहे, लक्षात राहू द्या. हे बघा खाली एक आणि वरती एक, म्हणजे जेणेकरून त्या प्लेट्स व्यवस्थित सेट राहतील आणि आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी. लगेच बघा दुसरी पण इथे टाकून घ्यायची आहे. आता त्या एकतर तुम्ही जवळजवळ टाकू शकता, लांब लांब टाकू शकता, तर ते तुमच्याकडे किती कपडे अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे. आणि जास्त पण टाकू शकता, 2, 3, 4, 5, पण मी इथे 3 ते 4च टाकणार आहे, जेवढा कपडा अवेलेबल आहे त्यानुसार. हे बघा, तर इथे मी 4थी सेट केलेली आहे आणि ती बरोबर आता काटोकाट आपल्या अस्तरच्या लेवलमध्ये आलेली आहे, त्यामुळे एवढ्या सफिशियंट आहे. जर तुमच्या एवढ्या पण होत नसतील तर तुम्ही 3 टाकल्या तरीसुद्धा चालणार आहे. ठीक आहे, आणि बघा इथे 4थीला मी पिना लावून घेतलेला आहे खाली आणि वर. आणि ह्या प्लेट्स टाकताना आतला अस्तरचा कपडा प्लेट्समध्ये येणार नाही, पिनमध्ये अटकणार नाही, त्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे, नाही तर बऱ्याचदा तसं होतं. ठीक आहे, आता एक साईडच्या प्लेट्स सेट झालेल्या आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडच्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित सेट करून घेऊयात. आता एक साईडला 4 टाकलेले आहे, सो त्यामुळे दुसऱ्या साईडलासुद्धा आपण 4च इथे टाकून घेऊयात. तर बघा मग पहिली प्लेट्स आपण इथे सेट केलेली आहे, म्हणजे सेम तसंच करायचं आहे आपल्याला. डिस्टन्स पण जवळजवळच घ्यायचं आहे. जर तुम्हाला अजून प्लेट्स हव्या असेल तर तुम्हाला अजून कपडा लागेल. जर का तुम्ही मीटरवर कपडा घेऊन सुद्धा असं डिझायनर ब्लाऊज इझिली स्टिच करू शकतात. ठीक आहे, कलर पण तुम्ही थोडं कलर कॉम्बिनेशन वेगळा पण घेऊ शकतात. आणि ह्या पद्धतीने आता फायनली आपण दुसऱ्या साईडचे सुद्धा सगळ्या प्लेट्स सेट केलेल्या आहे आणि इथं पिनअप लावून रेडीसुद्धा करून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर बघा आता हे सगळं दोन्ही साईडचं व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपल्याला आता इथे टीप मारून हा वरचा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आणि अस्तरचा पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी बरोबर अस्तरचा अंदाज घेत या पद्धतीने खालच्या साईडला एक टीप टाकून घेते. लक्षात राहू दे इथे लगेच मी पिना काढलेल्या नाही आहे आणि तुम्हीसुद्धा लगेच काढायच्या नाही आहेत, जोपर्यंत आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला व्यवस्थित जॉईंट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, हे बघा इथे खालच्या साईडला सगळ्यात आधी आपण आता तिथे टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला उलटं करायचं आहे बघा. आणि त्यानंतर जिथे आपली शिलाई राहिलेली आहे, कारण की आपण थोडासा अंदाज पकडून इथे टीप टाकलेली होती, तर जिथे राहिलेली आहे तिथे टीप टाकून घ्यायची आहे इथपर्यंत. आणि त्यानंतर आता ते तसंच फिरून सगळ्या साईडने आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. पुन्हा सांगते, हे बघा मुंड्याच्या साईडला त्या प्लेट्स व्यवस्थित सेट करायच्या आहेत आणि अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिनसुद्धा आपल्याला इथे पकडायचं आहे. एक साईडचं झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा प्लेट्स व्यवस्थित पकडत इथे आपण टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, आता हे टीप मारून झाल्यानंतर एकदा बघायचं व्यवस्थित टीप आहे की नाही, प्लेट्स कुठे उलटी वगैरे फोल्ड तर नाही झालेली आहे, तर एकदम प्रॉपर सगळं आहे. आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सगळं आता आपण इथे कट करून घेऊयात. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, फक्त थोडंसं काळजीपूर्वक जर का प्लेट सेट केल्यानंतर टीप मारली तर एवढं काही अवघड नाही आहे. आणि हे कटिंगच्या आधी एकदा चेकसुद्धा करून घ्यायचं, म्हणजे जर का काही चुकलं असेल, एखादी प्लेट्स वर खाली झाली असेल तर आपण तिथली शिलाई उसून ते व्यवस्थित सेट करू शकू यासाठी. कारण की जर एकदा कट झालं तर पुन्हा आपण काही करू शकत नाही, त्यामुळे कट करण्याच्या आधी तेवढं एकदा चेक करायचं. बघा इथे पिना अटकत आहे, बट ठीक आहे, मी लगेच पिना काढलेले नाही आहे, तुम्हाला म्हटलं होतं बघा. आणि आता फायनल तुम्ही बघू शकता किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा संपूर्ण पार्ट इथे रेडी झालेला आहे. तर तुमच्या पण नक्कीच लक्षात आलं असेल कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्लेट्स सेट वगैरे करायच्या आहे. आता सगळ्या पिनअपसुद्धा मी इथे काढून घेतलेले आहे. त्यानंतर कॉन्ट्रास्ट असा कपडा घेतलेला आहे साडीला मॅच होणारा,
आणि ह्या पद्धतीने उलटी पट्टी केलेली आहे आणि 1 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण इथे सिंपल अशी टीप टाकून घेतलेली आहे। ही टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं कट करूयात, एकदम किंचितच आपल्याला इथे ठेवायचं आहे। आणि बघा आता हे कटिंग झाल्यानंतर ही जी काही पट्टी आहे ना, तर ही आपल्याला सरळ करून घ्यायची आहे, कारण आपण उलटी करून टीप मारलेली आहे त्यामुळे। तर इथे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा सरळ करू शकतात, पण मी इथे जे काही मशीनचं मोठं स्क्रूड्रायव्हर असतं तर त्याच्या सहाय्याने इथे सरळ करणार आहे, कारण की पट्टी छोटीच आहे, ब्रॉड पण आहे, त्यामुळे ती इझिली होते सुद्धा आहे। ठीक आहे, हे बघा। तर ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे ते सरळ करून घेतलेलं आहे आणि जी काही टीप आहे तर ती मध्यभागी आपल्याला घ्यायची आहे आणि प्रेस करायची। आणि बघा ह्या पद्धतीने आता प्लेट्स टाकत आपल्याला इथे फ्रिल बनवायची आहे। लक्षात राहू द्या, पण जी काही आपण टीप मारतोय तर ती आपल्याला मध्यभागी मारायची आहे। इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण फ्रिलच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात, तर आपल्याला ही मध्यभागी टीप मारून जी काही फ्रिल असते ना, तर ती इथे रेडी करून घ्यायची आहे। छोटीशीच फ्रिल हवी आहे, सो त्यामुळे मग मी एवढीशीच इथे रेडी करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता ही फ्रिल रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे सेंटरला ती लावायची आहे। स्टार्टिंगला मी थोडीशी फोल्ड केलेली आहे बघा, आणि याचा हा फ्रंट पार्ट आपण बघा हुक वगैरे इथे करत नाहीये, त्यामुळे इथे तुम्ही साईड चेन करू शकतात किंवा बॅक साईडला हुक बनवू शकतात। आता या फ्रिलच्या मध्यभागी आपल्याला एक लेस लावायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मी इथे सिंपल गोल्डन कलरची लेस यूज केलेली आहे। आणि ही जी काही लेस आहे त्याला डबल टिप सुद्धा देणार आहे। मी बऱ्याचदा सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची। त्याचे 2-3 फायदे आहे की आपले लेस पॅक होते, ती वरती तरंगत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर दिसते। आणि बघा आता यानंतर मी ही लेस घेतलेली आहे गोल्डन आणि जो काही साडीचा कपडा आहे ना, त्याच दोन्ही कलर कॉम्बिनेशनची। बघा मध्ये पण आपण साडीचा कपडा लावलेला आहे, तर ती लेस याला सुद्धा मॅच होते आणि ती गळ्याच्या साईडला आता आपण इथे लावून घेतोय। तर हा आपला व्ही गळा आहे, त्यामुळे कोपऱ्यावर व्यवस्थित लेस फोल्ड करायची आहे, जेणेकरून गळ्याचा शेप व्यवस्थित येईल। कारण बऱ्याचदा काय होतं की असा आकार छान येतो, पण जर का लेस व्यवस्थित लागली गेली नाही तर पुन्हा शेप चेंज होतो। सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक लेस लावायची आहे। आणि बघा मी लेसला इथे डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात की एवढाच पार्ट रेडी झालेला आहे, पण किती सुंदर असं लुक आलेला आहे। कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे। ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं आहे। आता आपल्याला खालची जी काही योगपट्टी आहे तर ती रेडी करायची आहे बघा। तर काठाचा कपडा मी सरळ ठेवलेला आहे, त्यावर ठेवलेला आहे अस्तरचा पार्ट आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, आता ही टीप मारल्यानंतर आपल्याला हे ह्या पद्धतीने सरळ करायचं आहे आणि इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप। तर बघा इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरची क्रॉसपट्टीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। तर बघा हा संपूर्ण ब्लाऊज म्हणजे डिझायनर फ्रंट पार्ट स्टिच करता मी जे काही टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला फक्त असा पार्ट बनवूनच नाही तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित कसा बनवावा तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। आणि बघा आता त्यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि हा जो काही मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तर तो कडेकडेने टीप मारत आहे तसा जोडून घ्यायचा आहे। हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। आणि बघा हे काटोकाट जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात, म्हणजेच आपला परफेक्ट पार्ट इथे रेडी होईल। ठीक आहे, आता ॲक्च्युली इथे एकदम छोटासा काठ होता, तुमचा मोठा असेल तरीसुद्धा चालेल। आता वरचा पार्ट सरळ ठेवायचा आहे, त्यावर क्रॉसपट्टीचा पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत इथे सिंपल अशी आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे। ठीक आहे, आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सरळ करून द्यायची आहे इथे दाब टीप। तर इथे सुद्धा व्यवस्थित एकसारखी दाब टीप द्यायची आहे, कारण फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी। ठीक आहे, आता इथे जिथे दाबटीप दिलेली आहे तिथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मी जी गळ्याला आपण यूज केलेली आहे तीच करते, म्हणजे अजून सुंदर असं आपल्या ह्या फ्रंट पार्टला लुक येईल यासाठी। मी पुन्हा सांगते, हा जो काही ब्लाऊज पीस आहे याचा एक साईडचा काठ मोठा होता, एक साईडचा छोटा होता, तर छोटा काठ आपण इथे घेतलेला आहे आणि मोठा काठ आपण बॅक साईडला यूज करूयात। ठीक आहे, त्यामुळे मग तुम्ही सुद्धा इथे छान असं तुमच्याकडे काठ अवेलेबल असेल तर तुम्ही यूज करू शकतात, म्हणजे छान असा डिझायनर फ्रंट पार्ट मस्त नक्कीच रेडी होईल। तर बघा लेस इथे लावून घेतलेली आहे, डबल टिपसुद्धा आपण देऊन घेतलेली आहे। ठीक आहे, इथपर्यंत आय होप सो तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल। आणि फायनली बघा 1 टक्समध्ये आपण हा
ब्लाऊजचा पुढचा भाग खूप सुंदर असा डिझायनर लुकमध्ये प्लेटेड डिझायनर आहे हा, म्हणजे प्लेटेड याची डिझाईन आहे. तर रेडी केलेला आहे, तुम्ही ते बघू शकतात. किती सुंदर असं लुक आलेला आहे. आणि नक्कीच ह्या ब्लाऊजला म्हणजे ब्लाऊजचं काय होतं, बऱ्याचदा आपल्याला बॅक साईड डिझायनर बनवणं माहीत असतं, पण पुढचा सुद्धा पार्ट आपण डिझायनर बनवू शकतो तरी समजत नाही. तर असं ब्लाऊज तुम्ही नक्की छान असा रेडी करू शकतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. आपला हा ब्लाऊजचा पुढचा भाग रेडी झालेला आहे. आणि असा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला छान असा ब्लाऊजचा पुढचा भाग सहज स्टिच करता यावं. यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की हा म्हणजे पुढे याला हुक लुक केलेले नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथे साईड चेन लावू शकतात किंवा बॅक साईडला हुक करू शकतात. सो तुम्ही असा लेटेस्ट ट्रेंडिंग पुढचा म्हणजे ब्लाऊजचा पुढचा भाग डिझायनर नक्की बनवून बघा. नक्कीच तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असं लुक येईल. सो नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे. आणि एवढंच नाही तर असं ब्लाऊज तुम्ही तुमच्या घागऱ्यावर सुद्धा नक्कीच बनवू शकतात. आणि वन टक्स टाकून कसा बनवायचा, तर आय होप सो हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल, ठीक आहे. तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. म्हणजेच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर तो तुम्हाला लगेचच दिसेल किंवा लगेच तुम्ही बघू शकाल. तो तुम्हाला खूप शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही, ठीक आहे. चला मग आता असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. कटिंग असो, स्टिचिंग असो, डिझाईन असो, स्लीव्ज असो, बॅकनेक असो, सगळंच मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आधीही प्रयत्न करत होती आणि अजूनही करतच राहील, ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.